लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या भांडणात कोल्हापूर रोडवरील रुक्मिणीनगर येथे महिलेच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले। ही घटना 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी लीना शशिकांत कांबळे वर्ष 34 यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यानुसार सतीश हिरवे, सुजाता सतीश हिरवे, वेदांत सतीश हिरवे सर्व राहणार कोल्हापूर रोड रुक्मिणीनगर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादीची मुले श्रेय आणि शौर्य हे सतीश हिरवे यांची मुले वेदांत आणि आरुष यांच्यासोबत खेळत असताना वेदांत याने फिर्यादीचा मुलगा श्रेय यास मारले। तेव्हा फिर्यादीने श्रेय यास तू त्यांच्यासोबत खेळू नको, घरी ये असे सांगितल्यानंतर वेदांत यांची आई सुजाता हिरवे आणि वडील सतीश हिरवे यांनी फिर्यादीबरोबर भांडण काढून त्यांनी फिर्यादीस तू इथे राहायचे नाही, तू कशी राहतेस बघते अशी धमकी दिली। तेव्हा वेदांत हिरवे यांनी फिर्यादी यांच्या घरासमोर पडलेला दगड घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारला। त्यामुळे फिर्यादीच्या डोक्याच्या डाव्या बाजूस दुखापत झाली, म्हणून फिर्यादींनी सतीश हिरवे तसेच त्यांचा मुलगा वेदांत सतीश हिरवे, पत्नी सुजाता हिरवे याच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:15 वाजता गुन्हा दाखल केला आहे। तर पोलीस पुढील तपास करत आहेत।